आता सध्या व्याजवाडी या ठिकाणी आहोत आणि आज व्याजवाडीची ताजी यात्रा आहे. बाळ सिद्धनाथ प्रसन्न अशा पद्धतीनं ही एक काठी देवाला इथं येते. तर हे मंदिर आहे, आपण आत्ता पाहिलं ते. आणि इथनं गावात वाजत गाजत बैलावर ही काठी, अजून एक काठी आहे, ही जाती. आणि अशा पद्धतीनं खिलारप्रेमी, अतिशय जातीवंत, नामांकित, सुंदर देखणी अशी बैल सांभाळत असतात. आणि ह्याच्यामुळं आपली परंपरा जपली जाते. अतिशय देखणी, सुंदर, मोठ्या मापाची अशी खिलार आपल्याला पाहायला भेटतील. या बघण्यासारखाच हा साज असतो. अशा पद्धतीनं ही काठी अशा पद्धतीनं ही दुसरी काठी
पाठीमुळे बरं चढणार नाही. काय करायचं काय बघला लावून हा बरं नाही चढणार, मातीत निघणार नाही त्याला. माझे नाव संतोष पिसाळ व्याजवाडी. आमच्या गावची पारंपरिक यात्रा आज रोजी मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न होत आहे. आमचं मौजे व्याजवाडी तालुका वाई हे गाव विराट राजाचं वास्तव्य आणि पांडवांचा अज्ञातवास ज्या गडाच्या शेजारी झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संरक्षक किल्ला अखंड महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव होतं आहे, तर वैराट गडाच्या पायथ्याशी आमचं हे व्याजवाडी गाव हे वसलेलं आहे. आणि मूळचं हे आमचं देवस्थान जांभुर्णे या ठिकाणी असून हे देवस्थान एका परीट समाजाच्या महिलेच्या मागे देव आले आणि तू माघारी बघू नकोस, तिथंच मी लुप्त होईन. निस्सिम भक्त होती परीट समाजाची, ओझरड्याची महिला भक्त होती आणि तिनं देव येतोय का नाही हे पाहण्यासाठी मागे बघितले आणि देव इथं लुप्त झाले. त्यामुळे इथं देवाचं स्थान झालेलं आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 350-400 वर्षापासूनची ही परंपरा आहे. अविरतपणे आमच्या गावचे सर्व ग्रामस्थ, सर्व जाती धर्माचे लोक या दिवशी एकत्रित येत असतात. गावामध्ये 4 मानाच्या काठ्या आहेत, त्यामध्ये व्याजवाडीच्या 2 आणि घेरेवाडी मालुसरेवाडीच्या 2 काठ्या आहेत. आणि या काठ्या इथून साधारणपणे 3 किलोमीटर गावाच्या ठिकाणापर्यंत अतिशय काशीनाथाच्या चांगबालेच्या गजरामध्ये मोठ्या नामघोषामध्ये पोचला जातात. आणि हा आजचा दिवस हा आमच्यासाठी एक सुवर्णयोग असतो. आमच्या गावातील सर्व आमच्या भगिनी असतील किंवा आमच्या बहिणी असतील, आमचे नातेवाईक असतील, पै पाहुणे मित्र गोत्र या निमित्तानं आम्हाला सर्वजण भेटत असतात. आणि आजचा दिवस हा आमच्यासाठी आनंददायी असतो. सर्व लहानथोर मंडळी आणि गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या काठी यात्रेचं नियोजन होत असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करून तमाशाचा फड, त्याचबरोबर करमणुकीचे कार्यक्रम. आणि या गावची एक मोठी परंपरा आहे. या गावची जी गाव मिटिंग असते ते गाव मिटिंग या भागामध्ये चर्चेला जाते. वर्षभराच्या कालखंडामध्ये गावामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याचा वापोळ या मिटिंगमध्ये होत असतो आणि त्यामध्ये साधक बाधक चर्चा होऊन यात्रा झाल्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम एक महिलांसाठी होतो आणि यात्रा पूर्णपणे संपन्न होते. चैत्र पौर्णिमेला ही यात्रा असल्यामुळं हिचं महत्त्व अतिशय जोरात आहे आणि गावकरी याचा आनंद मनापासून घेत आहेत. आता हे काठीची काय प्रथा आहे पहिल्यापासून, ही काय गाडं कशाचं आहेत किंवा ही 3 किंवा किती आहे म्हणजे 4, ही काय नक्की काय हे काय म्हणजे त्याच्याबद्दल जराशी आम्हाला माहिती सांगा थोडीशी. ऐका, हे मुळात नाथ आमचे बाळसिद्धनाथ हे नाथपंथी आहेत आणि या नाथांचं वाहन आणि ह्या 4 गाड्यावर नाथ आसनस्थ आहेत असं अशा आख्यायिकांनी समजलं जातं. आणि यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी आपले चांगले दुष्टपुष्ट असे बैल आणून एक वेगळा आनंद घेत असतात. ह्या गाडा
गावापर्यंत नेण्याचा आणि थोडक्यात लोकांना या रथयात्रेमध्ये काठी यात्रेमध्ये या देवाची सेवा करता यावी म्हणून लोकांचा उत्साह असतो आणि चारही गावच्या लोकांचं ह्या काठी यात्रेबद्दल फार श्रद्धा आहे आणि हे पूर्वंपार चाललेलं आहे, आमच्या वाडवडिलांपासून पूर्वजांपासून चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये खंड आजपर्यंत काही पडलेला नाही आहे. बरं, आता हे 4 गाड्या आहेत ते कोणाचं मानाचं आहेत किंवा काय काय सर्व एकच गाडी आहेत? हे सर्व आमच्या व्याजवाडीमध्ये 2 आहेत, मान वगैरे असा काही भानगड नाही आहे. हे सर्व एकत्रच आहेत, सर्व जाती धर्माच्या लोकांचे व्याजवाडीमध्ये 2 काठ्या निघतात. त्याचबरोबर मालुसरीवाडी म्हणून एक महसुली गाव आहे, त्या गावचा एक वेगळा निघतो आणि घेरेवाडी म्हणून एक आमची एक वैराडगडाच्या पायथीशी असणारी वाडी आहे, तिचा एक वेगळा निघतो आणि ते प्रत्येक जण आमच्या वाडी वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तसेच गावातले जे खुते आहेत ते खुते प्रमुख आणि त्यांचे सर्व खुत्यातले जे ज्येष्ठ मंडळी असतात ते तरुणांना मार्गदर्शन करून गाडा कसा व्यवस्थित नेला जाईल आणि यात्रा कशी व्यवस्थित सुरळीत पार पाडली जाईल यासाठी आमचे सर्व गावातले ज्येष्ठ नागरिक आम्हाला मार्गदर्शन करत असतात. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार, धन्यवाद. तिकडे बैल परिचय सांगा. संदीप पिसाळ, व्याजवाडी. बैल कुठनं आणला काय? बैल मी हा कर्नाटकामधून गोकाकमधून आणला. बरं, आता आपण 12 महिने बैल आपल्याकडे असतो. हो, 12 महिने. कशाला त्याला सराव दिला, आता काठीला झोपायचं आहे? मी नांगरी म्हणा, पाबारीचं काम, लाकूड ओढणी, टायरला अशी जड कामं देऊन त्याचा सराव केला. आणि खुराक काय देतो तुम्ही? खुराक मी त्याला उडीद भरडा, बलराम आणि शेंगदाणा पेंट. बरं, आता कुठं झोपणार आहे आपण? मी आता इथं पहिला दुर्वेलाच बैल झोपणार आहे. होय, गेल्या वर्षी पण माझा बैल दुर्वेलाच होता आणि यंदा पण मला दुर्वेलाच नंबर मिळाला. तिथं तुमच्या आता खुत्याचं कशा पद्धतीनं खुतं असतात ती जरा माहिती सांगा तुम्ही. खुते आमचे प्रत्येक खुत्यातली 2 बैल. होय, कुठल्या गाठीला का सर्व गाड्यांना? सर्व नाही, हा गाड्या आमचे 4 गाडी. बरं, त्यातल्या कुठल्या? पिसाळाचा गाडा. बरं, त्या गाड्याला तुमचा दुर्वेला माझा बैल. किती लांब झोपणार काय? आता इथनं 2 पट्ट्या. 2 पट्ट्या तिथं सोडणार आणि परत कधी झोपणार? परत मग नंबर आला की परत झोपणार मी बैल. मला बैलाची पहिल्यापासूनच हौस आहे. माझ्या वडिलांच्या कारकिर्दीत सुद्धा वडिलांनी सुद्धा अशी नामांकित बैल पाळली होती आणि त्यांची सुद्धा पाठीमाग काहीतरी असावं म्हणून मी सुद्धा बैल सांभाळला. बरं, तुमच्या वडिलांच्या काळातली 1-2 बैल सांगायची नामांकित अशी जातीवंत होती? जातीवंत माझ्या वडिलांच्याकडे वायदूळ म्हणून एक बैल होता. तो कुठनं घेतलेला का? तो असाच वडिलांनी त्या काळात कुठून घेता असं मला एवढं काय सांगता येणार नाही, पण नामांकित बैल होता तो. ह्याच्या अगोदर आपल्याकडे बैल कुठला होता किंवा कुठनं आणला होता? ह्या जागावर मी एक असाच एका शेतकऱ्यापासून बैल घेतला होता. बरं, तो मी आत्ता 4 महिन्यापूर्वी मी तो विकला आणि हा घेतला मी बैल. आता ह्याच्या अगोदर तुमच्या काळात तुमच्या पैसे आत्तापर्यंत होऊन गेलेली बैल किती झाली असतील? अहो, आत्तापर्यंत माझ्या वडिलांच्या कारकिर्दीत जवळजवळ 20 बैल तरी झाले असतात. बरं, ती कुठल्या जातीची होती किंवा कशी मापाटापाला होती? मापाटापाला बैल चांगली पाळली आमच्या वडिलांनी सुद्धा. हलकी बैल आम्ही कधीच पाळली. देखणी आणि शरीर बांधायला बैल मजबूतच पाळले आत्तापर्यंत आम्ही. नमस्कार, माझं नाव धैर्यशील संजय पिसाळ, राहणार व्याजवाडी, तालुका वाय, जिल्हा सातारा.
ह्यो बैल आपण खास करून जत्रापुरता पाळलाय. शेती काम मोजकच असतं आपलं, पण खास करून जत्रापुरता आपण ह्यो सांभाळतो बैल. 12 महिने दावणीला आपण बैल सांभाळतो का तर फक्त नातांच्या सेवेसाठी. हा बैल मागच्या वर्षी बागाडात सुद्धा होता बावधनच्या. आपण मागच्या वर्षी खरेदी केला आहे हो बैल. कोणाकडून केला? तो आम्ही विक्रम पिसाळकडून खरेदी केला आहे. खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी गोविंद गोळे, घेरेवाडी व्याजवाडी आणि समस्त घेरेवाडी ग्रामस्थ मंडळ आहे. तर आपल्याकडं दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी आपला श्रींचा काठ्यांचा उत्सव, यात्रा उत्सव बाळवाच्या मंदिरापासून ते गावाच्या शिवेपर्यंत चालू असतो. आदल्या दिवशीपासून या गाड्याची तयारी अशी असते की गावातील सगळे ग्रामस्थ मंडळ संध्याकाळी जमा होतात. ही परंपरा फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. म्हणजे इथे जेवढे लोक आहेत यांना आज सांगायचं माहीत नाही ही किती वर्षापासून चालत आलेली आहे, पण ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. जसे हे लोक आहेत यांनी पुढं परंपरा चालवली, आत्ताच्या नव तरुण पिढीनं आणि येणाऱ्या भावी पिढीनं सुद्धा ही पुढं तशीच परंपरा चालवलेली आहे. आणि हा काट्यांचा खेळ म्हणजे एक प्रकारे बैलांचा उत्साह बघितला जातो, बैलांचा जोश बघितला जातो, बैलांची ताकद बघितली जाते. धुरवीला 2 बैल असतात, चौरीला 2 असतात आणि सायवांडीला 2 असतात बैल. आत्तापासून म्हणजे मंदिरातली आरती झाल्यानंतर जी काट्यांचा कार्यक्रम चालू होतो तो इथून गावाच्या वेशीपर्यंत चालू होतो, हनुमान मंदिरापर्यंत, घेरेवाडीपर्यंत. तर हा घेरेवाडीचा रथ आहे. त्याच्यानंतर पाठीमागं मालुसरावाडीचा आहे, गावातला पिसाळांचा खुत्याचा आहे, एक माळ्यांचा आहे. असे 4 काट्यांचा उत्सव असतो. हा उत्सव संध्याकाळी 6-6:30ला संपन्न झाल्यानंतर पालखी सोप्यापाशी विसावल्यानंतर संध्याकाळी 7 ते 7:30 वाजता परत घेरेवाडीतील ग्रामस्थ मंडळ पालखी नेण्यासाठी येतात. आणि घेरेवाडीत पालखी हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर ढोलाचा डाव 1-1.5 तास ढोलाचा डाव होतो. त्याच्यानंतर 10 ते 11, 11:30 पर्यंत छबिनाचा जल्लोष होतो. छबिना साजरा करत पालखी गावाकडं म्हणजे मेन गावाकडं व्याजवाडीकडं प्रस्थान होते. 11 वाजता छबिना चालू होतो. म्हणजे गावात आल्यानंतर 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत छबिना चालतो श्रींचा. त्याच्यानंतर छबिना मोड होतो आणि मग हा छबिना मोड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची यात्रा सुरू होते. अशा प्रकारे हा आजचा यात्रेचा रथोत्सवाचा कार्यक्रम चालू होतो. झालाय का आता पक्का इकडे पलीकडे आता 50 व्यापारी होऊन काय म्हणलं मी पहिले देणार नाही आता विचारायला लागलाय व्यापारी नाही व्यापाऱ्याच्या खालचं झालं पानापाडी पळायला गाडी पानापाडी मी काय येणार चालू झालं तिकडे उभं राहतोच काय विषय मोबाईल होती तिकडे काढणारच का
आलेत की युट्यूबवर आलेत की बरेच कंटेंट घाललाच पाहिजे कुठं काय. हॅलो हा बोल की बरं त्याच्यावर नंबर पाठवू का? घेऊन जायचं मला आता लावार मध्ये भरायची पण आपण गेलेल्या मुलाखतीला इकडे दादा हॅलो फोन करा मला फोन मग आज सातार मधनं जायला लागेल होय बघ सातारवर जायला लागेल उजेड आहे तिकडून.
धुते लावले लोकेशन